हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं पिकाची वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे उन्हाळ्याचे वाळवणाचे पदार्थ किंवा आपण साठवणीचे करून ठेवतो, हे डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ म्हणजे भरडल्यासारखा भरडून घ्यायचा. डाळ मोठी मोठी, त्यात 3-4 प्रकारचे डाळी असतात. त्यात चटणी, मीठ, नमक सगळं टाकायचं आणि ते मळून घ्यायचं. त्याला पाणी खूप लागतं, कारण का डाळी ह्या मोठ्या मोठ्या भरडलेल्या असतात. हे जे सांडगे तोडत आहोत आपण, आणि त्याची आमटी किंवा सुक्का सांडगा खूप छान होतो. एकदा नक्की सिंपल पद्धतीची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. हे पीठ असं मळून घ्यायचं, चटणी ते टाकून पाण्यात 1-2-3 तास भिजू द्यायचं. त्याला चांगलं मुरलं की ते फुगतं पीठ. नंतर त्याचे आपण सांडगे तोडायचे. बघा तर हे पीठ असं मुरलं आहे. असं झाकून ठेवायचं आणि थोड्या वेळाने भेटूया आपण. चला तर मग जी गोळी करून ठेवल्यात असे सांडगे तोडून घ्यायचे. छोटे छोटे तोडायचे आणि ही आमटी किंवा सुक्की भाजी खूप छान बनते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. हे आज थोडे बनवलेले आहेत आणि कालचे सुकलेले आहेत. कालही बनवले होते आणि थोडेसे. हे बघा, हे सुकून असे होतात. असे 2-3 उन्हात सुकवले म्हणजे खूप छान राहतात. काहीही होत नाही याला. पाहिजे तेव्हा आपण भाजी बनवू शकतो, काहीही बनवू शकतो. खायलाही खूप छान लागतात. उन्हाळ्याचं तशी आपल्याला कुठली भाजी चांगली लागत नाही. हे नक्की एकदा ट्राय करून बघा, सिंपल आणि साध्या पद्धतीने. हे बघा तर मग आमचं सगळं आवरून झालं होतं आणि खीर आली होती हनुमान जयंतीची. ती आम्ही खीर खाल्ली, खूप छान झाली होती आणि वांग्याची भाजी होती. चला तर मग असेच गावाकडचे ब्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा पिकाची वर्ल्डला आणि सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर मग मंडळी, पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि असंच एन्जॉय करा गावाकडचे व्हिडिओ. चला तर मग भेटून नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.